आझाद मैदानाच्या दिशेने निघालेलं जरांगेंचं तुफान आज नवी मुंबईतच थांबणार आहे। सरकारने दिलेले आश्वासनं हे अध्यादेश स्वरूपात मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलेला आहे। उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत जरांगेंनी सरकारला अध्यादेश देण्यासाठी वेळ दिलाय। 12 पर्यंत अध्यादेश न मिळाल्यास मुंबईच्या दिशेने निघणार असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यामुळे आजची रात्र ही एपीएमसी मध्येच काढणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख, ओमकार वाबळे आणि रिद्देश हातेम आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी ओमकडे जाणार आहे। ओम, कुठल्या भागात आहेस आणि तिथे काही मराठा कार्यकर्ते दिसतायत का? जरांगेंच्या आता भाषणानंतर काय प्रतिक्रिया येतात? नम्रता, मी सध्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानाच्या परिसरामध्ये आहे। मुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या एकंदर भूमिकेनंतर काही वक्तव्य करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते, मात्र अद्याप तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत कुठलंही विधान केलेलं नाहीये। त्यामुळे आता शासनाची भूमिका नेमकी काय हे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र जी माहिती वरिष्ठतम अधिकाऱ्यांच्या वतीनं आणि सरकारमधील मंडळींच्या वतीनं पुढारी न्यूजकडे प्राप्त झाली आहे त्यानुसार जरांगेंच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सरकारनं प्रयत्न सुरू केलेत। यातला सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या हालचाली आहेत त्या करताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशा प्रकारची आग्रही भूमिका सरकारची आहे। आणि जरांगेंचं समाधान करण्यासाठी जो मसुदा देण्यात आलाय त्याबाबत काही फेर चर्चा होऊ शकते का? त्यावर काही नव्यानं काही गोष्टी ऍड करता येऊ शकतात का? अशा प्रकारच्या हालचाली सध्या सरकारच्या पातळीवरती सुरू आहेत। त्यामुळे आजची रात्र ही सर्वाधिक महत्वाची असणार आहे। काही वेळात मुख्यमंत्री बोलतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर केली, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी याबाबत आपलं जर धोरण जाहीर केलं तर याबाबत अधिक स्पष्टता येईल आणि हे आंदोलन संपुष्टात येण्यासाठी काही पावलं सरकार पुढे आणखीन टाकतंय असं म्हणायला हरकत नाही। नम्रता, अगदी ओम सोबत राहाच। एपीएमसी मध्ये रिद्देश हातेम आहेत आपल्या सोबत। रिद्देश, अगदी काही वेळापूर्वी जरांगेंचं उत्सुकता ताणणारं जे भाषण होतं ते अखेरीस झालं आणि जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। उद्या 12 पर्यंतची डेडलाईन आहे। कार्यकर्त्यांचं काय म्हणणं? नक्कीच आपण पाहिलं तर कार्यकर्ता सर्व त्यांच्या संगती आहेत। कार्यकर्त्यांचं हे एकच म्हणणं आहे की जसं जरांगे दादा म्हणतील तसंच आम्ही त्यांचा पाठिंबा देऊ। आपण पाहू शकतो सर्व कार्यकर्ते देखील इथे उभे आहेत। आताच थोड्या वेळपूर्वी ते जे निवासस्थान आहे, जिकडे गेस्ट हाऊस आहे, ते गेस्ट हाऊसच्या इकडे ते दाखल झाले आहेत आणि आता सध्या ते 3 वाजता त्यांचं जे भाषण आहे ते सुरू झालं। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं जेव्हा ते सकाळी ते सरकारी शिष्टमंडळ, राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्याकरता आलं होतं, ती 1 तास त्यांच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर शिवाजी चौक इथे तिकडे त्यांचं भाषण होणार होतं। त्या भाषणस्थळी ते दाखल झाले आणि कमीत कमी 2 ते 3चा संपूर्ण जो शिष्टमंडळाकडून जो GR देण्यात आला, तो GR त्यांनी तो संपूर्ण वाचला आणि त्यानंतर 3च्या दरम्यान त्यांचं जे भाषण आहे ते सुरू झाली, ती सभा आहे ती सुरू झाली आणि सभेवेळी त्यांनी सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। महत्त्वाचं म्हणजे GR मधले ते सर्व महत्त्वपूर्ण विषय ते त्यांनी सर्व ते त्यांच्या कार्यकर्त्यांना समजून सांगितले आणि असं देखील सांगितलं की जोपर्यंत ह्याचा अध्यादेश अर्थात जोपर्यंत ह्याचा ऑर्डिनन्स निघत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हटणार नाही आणि सरकारला उद्या 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे आजचा जो दिवस आहे रिपब्लिक डे, त्याकरता ते बोलले आज आम्ही सरकारचा मान ठेवू, आजचा दिवसचा मान ठेवून आम्ही आजचा दिवस इकडेच थांबणार। मात्र जर उद्यापर्यंत जो आम्हाला GR देण्यात आला आहे त्या GRचा जर ऑर्डिनन्स पास नाही केला तर आम्ही उद्या मुंबईला येऊ आणि आझाद मैदानमध्ये आम्ही दाखल होऊ, अशी भूमिका सध्या तरी मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे। आता पुढे सरकारकडून ह्याचं कसं पाऊल उचललं जाईल, सरकार ऑर्डिनन्स पास करणार की नाही हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। रिद्देश सोबत राहाच तू। आपण ओमकारकडे जाऊया। ओमकार आझाद मैदानात आहे। ओमकार, उद्या 12 पर्यंतची डेडलाईन आहे। 12 पर्यंत अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाकडे निघणार हे जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र आज त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल तिथे असलेल्या कार्यकर्त्यांशी काही बोलता येईल का? त्यांना काय वाटतंय? अगदी खरं आहे, पण कार्यकर्त्यांशी बोलण्याआधी मला एक गोष्ट सांगायची, ते म्हणजे जसं जरांगे पाटलांचं भाषण संपलं त्यानंतर आझाद मैदानावरचा जो गर्दीचा ओघ आहे तो वाढू लागलाय। माझ्या अवतीभोवती कार्यकर्ते दिसत असतील, पण कॅमेरामॅनला विनंती करेल मी की वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक आता पोहोचलेले आहेत, ते त्या ठिकाणी बसत आहेत। सकाळपासून अनेक जण उपाशी होते, त्यांना इथे मसाले भाताचं वाटप झालं, त्यानंतर काही ठिकाणी पंक्ती बसल्या। तुम्हाला या व्हिज्युअल्स मध्ये सुद्धा लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसल्याचं दिसत असेल। या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात आझाद मैदानाच्या आता रोख गर्दीचा आणि मोठ्या प्रमाणात आता गर्दी इथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। खरं तर जरांगे पाटील जे काही सांगणार आहेत त्या गोष्टी संध्याकाळपर्यंत सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होणार आहेत, पण त्या आधीच आपण पाहू शकतो की हे
संपूर्ण चित्र आता दिसायला लागलंय. आपल्यासोबत काही मराठा समाजाचे नेते सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणाहून ते इथे दाखल झालेले आहेत. त्यांचं नक्की या सगळ्यावरती म्हणणं काय आहेत. कुठून आला तुम्ही? सर आम्ही तालुका वसमत जिल्हा हिंगोलीवरून आला तुम्ही. पाटलांचं भाषण ऐकलं का? हो ऐकलं. हो. मग आता त्या सरकारने अध्यादेश काढायचा विषय सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं की बाबा गव्हर्नमेंटने अध्यादेश काढला पाहिजे वगैरे. मग आता ह्या सगळ्याबद्दल तुमची नक्की काय भूमिका आहे? आमचं मनोजदादावर मनाभावातून विश्वास आहे. मनोजदादा एक आमचं असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या हातामध्ये व्यवस्थित सर्व काही मिळाल्याशिवाय मनोजदादा माघार घेणारे नाहीत. मनोजदादा आज वाशीमध्ये येऊन थांबलेले आहेत. मनोजदादा सरकारला हे दाखवू इच्छितात की असं मनोजदादांनी कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आणि जो मनोजदादाच्या पाठीमागे मराठा समाज आलेला आहे कुठल्याही प्रकारचं उल्लंघन न करता वाशीमध्ये थांबून ठेवलेले त्यांनी. जर सरकारने वेळी जर दिलं तर ठीक आहे. तुम्ही कुठून आलाय? पाथरी, परभणी जिल्हा. परभणीतून तुम्ही आला. कधी निघाला? 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले. पण आता आज भाषण ऐकलं का? काय म्हटलं? आजचं नाही ऐकलं. अच्छा, नाही, ठीक आहे, हरकत नाही. सध्या उद्यापर्यंत अल्टिमेटम आहे. तुम्ही ओंकार आता किती थोडंसं जण आलाय, थांबवतो. एक किती मोठी अपडेट जी आता आहे या क्षणाची ती म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहेत आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असेल अशी प्रतिक्रिया सरकारच्या वतीने समोर येते. आपण ओमकडे जाऊया. ओम वर्षा बंगल्यावर आता आहे. ओम, सरकारकडनं ही प्रतिक्रिया येते. एकीकडे सकारात्मक पाऊल टाकल्याचं सरकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. नम्रता, अत्यंत महत्वाची माहिती आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री अद्याप याबाबत बोललेले नाहीत असं जरी दिसत असलं तरी शासकीय पातळीवरती सरकारच्या लेवलवरती या प्रकरणामध्ये घडामोडी घडतायत हे आता यावरून स्पष्ट झालंय. सरकारमधील उच्चपदस्थ मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावण्याचा मनसुबा सरकारचा नाही. ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण दिलं जावं किंवा याबाबत सगळी प्रक्रिया पार पाडली जावी जेणेकरून जो सोशल फॅब्रिकचा जो प्रश्न आहे, सामाजिक जे वातावरण आहे ते कुठेतरी गढूळ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने दोन्ही समाजांना खुश ठेवण्याचा आणि त्यात कुठलीही दुही निर्माण होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जातात अशी माहिती या मंडळींनी पुढारी न्यूजला दिली आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये राज्यातलं सोशल फॅब्रिक कशा प्रकारे टिकून राहील आणि ते टिकून राहण्यासाठी सरकारच्या वतीने नेमके काय प्रयत्न केले जातात यासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे आता नेमकं काय घडतंय आणि मुख्यमंत्री आणि शासन याबाबत नेमकी काय भूमिका घेते जेणेकरून दोन्ही घटकांना त्यामुळे सरकारसाठी खरंच तारेवरची कसरत असणार आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय पण ओबीसींचं सुद्धा त्यांना मन दुखावून चालणार नाहीये. आपण रिद्धेशकडे जाऊया. रिद्धेश, आता आपण ऐकलंय सरकारची भूमिका काय आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल अशी भूमिका त्यांनी घेतली. कार्यकर्त्यांना काय वाटतं तिथल्या? काय सांगणार? सध्या सरकारची अशी भूमिका आहे की ओबीसीला कुठलाही धक्का न लागता तुम्हाला जो आरक्षण आहे तो देईल. काय प्रतिक्रिया तुमच्या विषयात? आम्हाला ते आरक्षण मान्य नाही. मराठा समाजाचं मूळ आरक्षण हे ओबीसी मध्ये आणि ओबीसी मधच्या बाहेरचं आरक्षण हे 50% वरचं टिकणारं नसल्यामुळे मराठ्यांचा त्याच्यावरती विश्वास नाही. मला दुसरी एक गोष्ट या निमित्तानं सरकारला आणि राज्यातील जनतेला सांगायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर परत मराठ्यांना आत्ता मोहीमवर यायची वेळ संधी मिळालेली आहे. मराठा समाज मुंबईमध्ये आरक्षणाची मोहीम जिंकण्यासाठी आलेला आहे. जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून मराठा माघार फिरणार नाही हे मराठ्यांनी जरांगे पाटलांनी ठरवलंय. त्याप्रमाणे मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत फिरणार नाही. नक्कीच आपण पाहिलं ह्याची भूमिका आहे ती सध्या तरी आपण पाहू शकतो सध्या तरी आक्रमकताच आहे की आम्हाला ओबीसी अंतर्गतच जे आरक्षण आहे ते पाहिजे आणि सरकारकडून जे सांगण्यात येते की आम्ही ओबीसीला या कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे आरक्षण देऊ. त्यात कुठे ना कुठे तो ओबीसी समाजाला धक्का लागू शकतो. त्यामुळे आम्हाला ओबीसीचं वेगळं असं आरक्षणच पाहिजे अशी सध्या तरी भूमिका इकडच्या कार्यकर्त्यांना आणि मराठा बांधवांमध्ये. मात्र सध्या आता सरकार याच्यावरती कसं पाऊल उचलेल आणि त्यांचा अगदी आता सरकार काय भूमिका घेतं ते आपल्याला बघायला लागणार आहे. आपण आझाद मैदानात जाऊया. ओमकार, तिकडच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय? ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी प्रतिक्रिया सरकारकडनं आलेली आहे. खरं तर याच वाक्यावरती सरकार याच्या आधीपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होतं. पण नक्की ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं या मात्र थेरीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. पण आपण अर्थात इथे जे सगळे मराठा बांधव जमले त्यांना आपण विचारू. एक मिनिट, तुम्ही कुठून आलात?
तुळजापूर. आता सरकार असं म्हणतंय, सरकारची या सगळ्यामध्ये भूमिका असते की ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील आहेत. आज संध्याकाळपर्यंत अध्यादेश काढा असं जरांगे पाटलांनी सांगितलंय. तुमची काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आरक्षण तर 100% मिळणारच आहे, पण देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ नियोजन करून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करावेत, नाहीतर याचा विपर्यास होईल. मुद्दा असा आहे मध्ये की जर कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं तर ते ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण मिळेल, पण सरकारचं असं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का नाही लागणार आणि तरी पण देणार. मग ते कसं ओबीसीला ऑलरेडीच ओबीसी मध्ये आहेत ना आम्ही कुणबीचं प्रमाणपत्र मागायलोच नसतं, आमच्या त्याच्याकडेच आहे ना पहिलंच. हा ते घ्यायचं आमचं प्रमाणपत्र देईना, शासन आम्हाला प्रमाणपत्र देईना. माझ्यावालं आमच्यावाडं प्रमाणपत्र ठेवलं त्यानं, त्याच्याकडे प्रमाणपत्र ठेवलेलं आहे आमचं. आम्ही ओबीसी मध्ये ऑलरेडी पहिलेच येतं. हा आमचं हैदराबादला नोंदी सापडली. तुम्ही कुठून? आम्ही परभणीहून आलो. तुमचे वंशावळीचे दाखले वगैरे माझ्याकडे आहेत, आम्ही काढे समजे काढे प्रमाणपत्र काढल्यानंतर पण आरक्षण नाही मिळालं. देईनात ना बेजार करायले तर हे असेच आडकाठी टाकायलेत मधातच कुठे बी देईनात ते. शेती करता काय? हा शेतकरी येतं, 3 भाऊ येत. आम्ही शिक्षण भरपूर शिकलो पण काय नोकरी नाही, काय नाही, बेजार झालो. मग आता काय करावं, त्याच्यासाठी आता असे आंदोलन करावं लागेल. नाही ते शेती नाही असून खऱ्या अर्थानं अशिक्षित असण्याचा या ठिकाणी आव्हान आहे. जरांगे पाटलांच्या गोष्टी किंवा भाषणं आम्ही ऐकण्यापेक्षा सरकार गेल्या 6 महिन्यापून ऐकतंय, पण सरकारने खऱ्या अर्थानं झोपलेलं तर सोंग घेतलेलं आहे आणि हे निर्दयी सरकार आहे. आणि सरकारने खऱ्या अर्थानं लवकरात लवकर झोपेचे जे सोंग घेतलेले हे बाजूला केलं पाहिजे. आपल्यावर डोळ्यावरती पट्टी बांधलेली जी आहे, खऱ्या अर्थाने केंद्र शासनाचा जो पगार घेऊन हे महाराष्ट्र सरकार चालतंय, हे 3 लोक जे एकत्र झालेले आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, या लोकांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यायची गरज आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर जाऊन या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की मराठ्यांना आरक्षण या ठिकाणी दिलं जाईल. ओबीसीला धक्का न लागता, अमक्या जातीला धक्का न लागता या सगळ्या ज्या गोष्टी करताय ह्या सगळ्या चुकीच्या आहेत. कारण उभ्या इतिहासामध्ये मराठ्यांनी आजपर्यंत कुणालाही कुठल्याही बाबतीत धक्का लावलेला नाहीये, हे सरकारने खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही आमचा परिवार सगळे जे काही गोष्टी आहेत शेतीवाडीच्या सगळ्या सोडून या ठिकाणी आझाद मैदानावर आलेला आहे, पण आम्ही ठाम निर्णय आमच्या छाताडात जरी गोळ्या घातल्या तरी जोपर्यंत इथं आरक्षणाची शिदरी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. आता यात मुद्दा असा आहे, या सगळ्यात मुद्दा असा आहे की जर कुणबी वंशावळी संदर्भात तुमच्याकडे दाखले आहेत तर तुम्हाला असंही सरकार तुम्हाला या संदर्भातलं सर्टिफिकेट देणार आहे. तुमचं असं म्हणणं आहे की ते अजून दिलेलं नाहीये, पण जर कुणबी सर्टिफिकेट मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळे ओबीसी मध्ये येणार. तुमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचा आहात तुम्ही, पण सरकार म्हणतं की ओबीसीला तर धक्का लागणार आणि आरक्षण देणार. मग ते कसं काय शक्य? सरकार सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, पहिला मुद्दा असा आहे की ओबीसी प्रमाणपत्र ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या वेगळ्या पद्धतीने सरकार मांडतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सरकार मान्य जे आरक्षण आहे, मग अमुकच तालुक्याला किंबहुना अमुकच जिल्ह्याला हे आरक्षण देण्याऐवजी सरसकट महाराष्ट्रातील सबंध मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमच्या मराठा समाजाची मागणी आहे. आणि कुठंतरी धर्म संकट आल्यानंतर देवाला अवतार घ्यावा लागतो, पण जात जर संकटात आली तर माणसातला देव जागा होतो. म्हणून आता आमच्या सबंध मराठ्यांचा देव मनोज जरांगे पाटील मुंबईत आलेले आहेत. जोपर्यंत ते आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक जण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक तासाला आणि प्रत्येक दिवसाला इथेच थांबणार आहोत. आमच्या जेवणाची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी सकल सरकारने केली पाहिजे, या ठिकाणी आमची मागणी आहे. बरोबर आहे. ऐका, एक समजून घेतलं पाहिजे की सरकारने ही लाईन सुरुवातीपासून घेतलेली होती की एकीकडे ओबीसींना धक्का लागणार नाही पण मराठा समाजाला देणार. त्यामुळे अपेक्षित असं होतं की क्युरेटिव्ह पिटिशन स्टँड होईल आणि मराठा समाजाला स्वतःच असं वेगळं आरक्षण मिळेल. आता ते होईल की नाही याबद्दल अजून साशंकता आहे. पण गंमत ह्या सगळ्यातली अशी आहे की जर ओबीसी मधून जर सगळं आरक्षण आता मिळणार असेल तर मग ओबीसी बांधव सुद्धा हे होतात, ते त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की नाही मग ते तसं नाही झालं पाहिजे. मग अशा वेळी मराठा समाजातले तुम्ही एक नागरिक म्हणून तुमची भूमिका काय? ओबीसी बांधवांचं कुठल्याही प्रकारचं काही म्हणणं नाही. माझ्या गावातही 20% 10% ओबीसी समाज या ठिकाणी आहेत. ओबीसी समाजाचे जे नेते आहेत
त्यांना कुठेतरी सरकार भडकवण्याचं काम करतं आणि त्यांना कुठेतरी पुढे करतंय सरकार भडकवत भडकवण्याचं काम करते. भुजबळ साहेब आम्ही भुजबळ साहेबांच्या मतदारसंघामधले आम्ही त्यांना 20 वर्ष गेले मतदान केलेलं, आमच्या बापाने केले, आमच्या आज्याने केले, आम्ही सुद्धा मतदान केलेलं आहे. पण आमच्या मतदानाचे कुठल्या प्रकारचे उपकार भुजबळ साहेबांनी ठेवले नाही आणि एकेरी भाषेत भुजबळ बोलण्याची आज त्यांनी वेळ आणलेली आहेत का संविधानिक पदावर बसलेला असलेला माणूस अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य करून मराठा समाजाला डिवचण्याचं काम या ठिकाणी करतोय. पण 2024च्या निवडणुकीमध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की भुजबळ साहेबांनी निवडून येऊन दाखवा यावल्यामधून. फक्त समजून घेतलं पाहिजे की सरकार ज्या पद्धतीचं आता सगळे तुम्हाला या समाजाला सरकार ज्या पद्धतीचं अगदी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे सरकार आता यामधनं काय मध्यमार्ग शोधतं हे आपल्याला बघायला लागेल. ओम आणि रिद्देश तिघांचेही आभार. तुम्ही